reading and writing English now. We are reading and writing English now. We will learn to be good readers. We will learn to be good writers. We are reading and writing English now. शाबास. नमस्ते मुलांनो. नमस्ते शिक्षक बंधू भगिनींनो. मी आहे हेमाताई. आणि मी आहे राहुल दादा. लेट्स रीड अँड राईट इंग्लिश या ई लर्निंग कार्यक्रमात तुमचं स्वागत. चला तर मग आजच्या पाठाची सुरुवात करूया. लेट्स रीड अँड राईट इंग्लिश फॉर लेव्हल 1, लेसन 70. ॲक्टिव्हिटी 1. मित्रांनो, चला आधी काही इंग्रजी शब्दांची उजळणी करूया. प्रत्येक वेळी एक वेगळं चित्र येईल. आधी तुम्ही त्या चित्राचं इंग्रजी नाव सांगायचं आणि मग नंतर माझ्या मागे मी सांगेन तसंच म्हणायचं. टीचर मुलं बरोबर सांगतायत ना ते बघतीलच. लेट्स स्टार्ट. सांगा, या चित्राचं इंग्रजी नाव सांगा. आता माझ्या मागे म्हणा. मिल्क. सांगा. माझ्या मागे म्हणा. फ्लॅग. नीडल. सांगा. माझ्या मागे म्हणा. हँड. एक्स-रे. सगळ्यांना चित्रांची इंग्रजी नावं सांगता येत आहेत ना? व्हेरी गुड. मग पुढे जाऊया. बघूयात अजून कोणती चित्र आहेत. लक्षात आहे ना? आधी चित्राचं नाव तुम्ही सांगायचं आणि मग मी म्हणेन तसंच म्हणायचं. चित्र बघा आणि नाव सांगा. आता माझ्या मागे म्हणा. सॅक. आता पुढचं चित्र. फाइव. माझ्या मागे म्हणा. वुमन. मनी.
सांगा. माझ्या मागे म्हणा. रेनबो. छान सोडवलात हा स्वाध्याय तुम्ही. कोणाकोणाला सगळ्या चित्रांची नावं सांगता आली? हात वर करा. व्हेरी गुड. बरं, आता हा स्वाध्याय इथंच संपला. आता पुढचा स्वाध्याय हेमाताई बरोबर करा. ऍक्टिव्हिटी 2. चला आता इंग्रजी शब्दकोडी सोडवायची आहेत. शब्दकोड कसं सोडवायचं हे तुम्हाला माहिती आहेच. लेट्स स्टार्ट. हे शब्दकोड बघा. दिलेल्या चित्रांच्या आणि अक्षरांच्या मदतीनं शब्दकोड पूर्ण करायचं. चित्रांच्या जवळ बाण आहे. बाणाच्या दिशेवरून शब्द उभा की आडवा हे समजेल. चला मग आधी पहिला आडवा शब्द बघूया. कशाचं चित्र आहे हे? सांगा बरं सगळे मिळून. बरोबर, जग. आता पहिला उभा शब्द बघूया. त्यासाठी कोणतं चित्र आहे? सांगा बरं या चित्राचं इंग्रजी नाव. बरोबर, जॅम. आता दुसरा आडवा शब्द बघा. त्यासाठी कोणतं चित्र दिलंय? या चित्राचं इंग्रजी नाव सांगा बरं. मॉप. असंच सांगितलं ना? बरं, मग आता जग, जॅम आणि मॉप हे तिन्ही शब्द पूर्ण करण्यासाठी कोणती अक्षरं वापरायची ते तुम्ही टीचरला सांगा. मी थांबते. मुलांनो, पहिला आडवा शब्द माझ्या मागे वाचा. जग. आता पहिला उभा शब्द वाचा. जॅम. दुसरा आडवा शब्द वाचा. मॉप. शब्द पुन्हा वाचूया. जग, जॅम, मॉप. व्हेरी गुड. आता पुढे जाऊया. मुलांनो, आता हे शब्दकोड तुम्ही पूर्ण करायचंय. चित्र बघा आणि पहिला आडवा शब्द कोणता आहे ते सांगा बरं. हॅट. असंच उत्तर दिलत ना? आता उभा शब्द कोणता आहे ते सांगा. टॉप. असंच सांगितलं ना? व्हेरी गुड. आता दुसरा आडवा शब्द. चित्र बघून सांगा. पेन. असंच सांगितलं ना? व्हेरी गुड. आता हॅट, टॉप आणि पेन हे तिन्ही शब्द पूर्ण करण्यासाठी कोणती अक्षरं वापरायची ते तुम्ही टीचरला सांगायचंय. स्क्रीनवर जी अक्षरं दिली आहेत ना, त्यातून अक्षर निवडा. टीचर वेगवेगळ्या मुलांना शब्द पूर्ण करण्याची संधी द्या. मी थांबते. शाबास मित्रांनो, छान सोडवलं शब्दकोड. माझ्या मागे पहिला शब्द वाचा. हॅट. हॅट. पहिला उभा शब्द वाचा. टॉप. आता दुसरा आडवा शब्द वाचा. पेन. शब्द पुन्हा वाचा. हॅट, टॉप, पेन. बरं, आता शब्दकोड्यांचा हा स्वाध्याय इथेच संपला. पण अशीच काही शब्दकोडी पुढच्या पाठातही सोडवायला मिळणार आहेत तुम्हाला.
आता आणखी एक स्वाध्याय करूया. ऍक्टिव्हिटी 3. काय दिसतंय या चित्रात? तुमच्या टीचरला सांगा. या स्वाध्यायात काय करायचंय ते माहीत आहेच तुम्हाला. स्क्रीनवर जी जी चित्र ठळक झालेली दिसतायत ना, त्या चित्रांची इंग्रजी नावं आणि नावाच्या सुरुवातीच्या आवाजासाठी कोणतं अक्षर वापरायचं ते टीचरला सांगा. टीचर वेगवेगळ्या मुलांना उत्तर देण्याची संधी द्या. चला मुलांनो, सुरुवात करा. शाब्बास मित्रांनो, छान सोडवलात हा स्वाध्याय तुम्ही. आता सगळ्यांनी माझ्या मागे एकत्र म्हणा. काइट, के. रेनकोट, आर. अम्ब्रेला, यू. यो-यो, वाय. Vest, V. Quilt, Q. परत एकदा म्हणा माझ्या मागे. Kite, K. Raincoat, R. Umbrella, U. Yo-yo, Y. Vest, V. Quilt, Q. शाब्बास. बरं मुलांनो, आपला हा उजळणीचा पाठ इथेच संपला. पण आता वाचनाचा सराव करायचा आहे. टीचर, पाठ संपल्यावर कम्प्युटर तसाच चालू राहू द्या आणि वेगवेगळ्या मुलांकडून हा पाठ वाचून घ्या. बरंय तर मग, हा आपला पाठ इथेच संपला. पुन्हा भेटूया पुढच्या पाठात आणखीन इंग्रजी शिकण्यासाठी. बाय मुलांनो.